सध्या मार्केटमध्ये आंबाडीची भाजी मस्त येत आहे, तर आज आपण आंबाडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार, दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एक जुडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे। अशा पद्धतीने पानं तोडून घ्यायची। आंबाडीच्या भाजीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट सारखे अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं। त्यामुळे सीझनमध्ये ही भाजी आपण खायला पाहिजे। सर्व भाजी निवडून घेतलेली आहे। 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ। कुठलीही पालेभाजी स्वच्छ धुवून मगच चिरून घ्यायची। चिरून घेतल्यानंतर पालेभाजी धुतली तर त्यामधले पोषक तत्व निघून जातात। आता ही भाजी बारीक चिरून घेऊ। एक कप चना डाळ 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊ। ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊ। 3 कप पाणी आणि 2 टेबलस्पून शेंगदाणे, चिरून घेतलेली आंबाडीची भाजी घालून मिक्स करून घेऊ। कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती 1 शिट्टी करून घ्यायची। गॅसचा फ्लेम लो करून 15 मिनिट डाळ शिजवून घेऊ। यामध्ये आंबाडीची पानं असल्यामुळे कुकरच्या शिट्ट्या होताना पाणी बाहेर येतं, त्यामुळे लो फ्लेमवरती डाळ 15 मिनिट शिजवून घ्यायची। कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे। आंबाडीच्या भाजीचा मस्त सुगंध येतोय। डाळ नरम शिजलेली आहे। रवीने सर्व एकजीव करून घेऊ। आता भाजीला फोडणी घालून घेऊ। 4 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता, भरपूर लसूण घालून गोल्डन परतवून घेऊ। आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि लाल सुक्या मिरच्या घालून लो फ्लेमवरती थोडंसं परतवून घेऊ। मिरची पावडर, हळद घालून थोडंसं परतवून घेऊ। मस्त फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली आंबाडीची भाजी, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ घालून मिक्स करून घेऊ। लो टू मीडियम फ्लेमवरती भाजीला 1 उकळी काढून घेतलेली आहे। मस्त टेस्टी आंबाडीची भाजी तयार झालेली आहे। जेवायला घेताना यावरती लसूण आणि लाल मिरचीची गरमागरम फोडणी घालून घ्यायची, म्हणजे भाजी अजूनच टेस्टी लागते। ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबतही खूपच टेस्टी लागते। तुम्ही अशा पद्धतीने आंबाडीची भाजी नक्की करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।